शब्दार्थांचा वक्र व्यापार म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत. तत्वज्ञानादी शास्त्रात शब्दार्थांचा व्यापार व्यवहार वाचार्थाला धरूनच होत असतो. म्हणजे संस्कृत परंपरेत सांगितल्याप्रमाणे तिथे शब्दांची मुख्य वृत्तीच कार्यकारी होत असते. शब्दांना लाभलेले जे सांकेतिक अर्थ असतात त्यांचाच आधार प्राधान्याने तिथे घेतला जातो. पण काव्यात किंवा ललित साहित्यात अशा मुख्य वृत्तीला सांकेतिक सरळ शब्दार्थाला गौण स्थान असते. काव्यात महत्व असते ते शब्दार्थांच्या अमुख्य वृत्तीला किंवा वक्र व्यापाराला. भामह या संस्कृत मीमांसकाने काव्यात सर्वत्र वक्रोक्तीचेच अधिराज्य असते अशा अर्थाचे विधान केलेले आहे. शब्दाच्या 3 शक्ती आहेत: अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. एखादा शब्द उच्चारताच आपल्या मनात तत्काळ एक विशिष्ट अर्थ जाणवून जातो, तिला अभिधा शक्ती असं म्हणतात. योग, रूढ आणि योगरूढ असे अभिधा शक्तीचे 3 प्रकार सांगण्यात येतात. जिथे शब्दार्थ हे रूढीने किंवा संकेतार्थाने प्रस्थापित झालेले असतात ते रूढ शब्द होत. शब्दाचे घटकावयव तपासून त्याची उत्पत्ती लक्षात घेतली जाते, त्या आधारे जिथे शब्दार्थ नक्की होऊ शकतो ते यौगिक शब्द होत. योगरूढात वरील दोन्ही मिश्रण येते, म्हणजे त्यात उत्पत्तीही लक्षात घेतली जाते आणि सांकेतिकताही. लक्षणा या शब्दशक्तीविषयी माहिती घेणार आहोत आता. एखाद्या वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येक वेळा नुसत्या मुख्यार्थाचा किंवा वाचार्थाचा उपयोग होत नाही. त्यावेळी मुख्यार्थ सोडून जो अर्थ स्वीकारतो तो लक्षार्थ होय. पुढे आहे व्यंजना. एरवीच्या व्यवहारात किंवा शास्त्रात अभिधा व लक्षणा या 2 शक्तींचा उपयोग पुरेसा होतो, पण शब्दार्थांच्या वक्र व्यापाराचीच जिथे केवळ जरुरी असते अशा काव्य ललित साहित्य निर्मिती या दोन्ही शक्ती कमी पडतात. तिथे या दोन्ही शक्तींच्या पलीकडे अर्थवलयांची आवश्यकता असते. हा व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ होय. तो व्यंजना या शब्दशक्तीमुळेच प्राप्त होतो.